Hello students, exercise 2.4 formula method आपण पाहत होतो. क्वाड्रॅटिक इक्वेशनची सोल्युशन्सच्या मेथड्स आपण पाहतोय. पहिली मेथड आपण पाहिली होती फॅक्टरायझेशन मेथड, दुसरी होती कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड आपण आता पाहत आहोत. तर फॉर्म्युला मेथड मध्ये काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व केले होते. अजून एक दोन एक्झाम्पल्स सॉल्व करून आपण पुढच्या टॉपिककडे जाऊ. सो क्वेश्चन नंबर 5 काय आहे y² + 1/3y = 2. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे पण प्रॉपर फॉर्म मध्ये नाही, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही. सो कन्सिडर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन y² + 1/3y = 2 मल्टिप्लाइंग बाय 3. जर 3 ने मल्टिप्लाय केले तर काय होईल पहा. 3 ने का मल्टिप्लाय करतोय आपण, कारण 3 डिनॉमिनेटर दिसतं म्हणून, जेणेकरून एक लिनियर फॉर्म मिळेल आपल्याला. 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3y² इथं 1/3 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर राहील फक्त 1 आणि हा y म्हणजे y, आणि इकडे 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर इकडे राहील 6. हा प्लस 6 इकडे आला मायनस होईल. 3y² + y - 6 = 0. कंपेयर करा, कंपेयरिंग with standard form रो कंपेयर करा. ax² + bx + c = 0. therefore a b आणि c मिळतील. a b c म्हणजे स्क्वेअर कॉन्स्टंट मिडल टर्म आणि लास्ट टर्मचे कोएफिशिएंट्स. तर 3 इथे आहे +1 आणि -6. सो 3 + 1 आणि -6. तर हे मिळाले a b c. आणि मग आता आपण फॉर्म्युला लिहू आपण. सो वी हॅव फॉर्म्युला दॅट इज y = फॉर्म्युला आपला x = पण इथं क्वाड्रॅटिक व्हेरिएबल y असल्यामुळे आपण y = लिहिणार -b ± √b² - 4ac/2a. आता a b c च्या व्हॅल्यू पुट करा. काय होईल पहा. b ला मायनस करायचे, सो -1 ± b चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर -4 टाइम्स ac बाय a3 आणि c ची व्हॅल्यू -6 अपॉन 2a. 2a a ची व्हॅल्यू 3. सो -1 as it is plus or minus square root of 1 चा स्क्वेअर 1 minus 4 3 are 12 12 6 are 72. हा माइनस आणि हा माइनस चा गुणाकार होईल प्लस. सो माइनस माइनस प्लस अपॉन 2 * 3 6. सो -1 plus or minus square root of 72 plus 1 will 73 upon 6 as it is. So this is y. Therefore -1 plus root of 73 upon 6 and -1 minus 73 √73 upon 6 are the roots. So एकदा प्लस घेऊन आणि एकदा मायनस घेऊन दोन रूट्स आपल्याला मिळाले. सो दिस आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग ह्या एक्सरसाइज मध्ये बरेचसे एक्झाम्पल आपण सॉल्व केले. रिमेनिंग एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. आता आपण ह्या एक्सरसाइजचं लास्ट एक्झाम्पल पाहू. क्वेश्चन नंबर 3 येतो. क्वेश्चन नंबर 3 काय आहे. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले x² + 2√3x + 3 = 0 आणि आपल्याला काही स्टेप दिल्या, म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्डचा क्वेश्चन येतो. त्या स्टेप्स नुसार आपल्याला सॉल्व करायला लावले. मग सुरुवातीला त्यांनी ह्या क्वाड्रॅटिकला कंपेअर करून स्मॉल a b c लिहायचे सांगितले. मग दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि लिहून काढणार. x² + 2√3x + 3 = 0. कंपेअर करू. मग कंपेअरिंग विथ standard equation ax² + bx + c = 0. so a = b = c = काय आहे. x² चा कोएफिशिएंट 1 आहे. b म्हणजे x चा कोएफिशिएंट 2√3 आणि c म्हणजे शेवटचा जो कॉन्स्टंट टर्म आहे तो आहे 3.
तर ही झाली स्टेप 1 कंप्लीट. स्टेप 2 मध्ये त्यांनी b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. मग b चा स्क्वेअर करून घ्या. b काय 2√3 त्याचा होईल स्क्वेअर मायनस 4 टाइम्स a आणि c ची व्हॅल्यू घ्या. a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू 3. सो 1 * 3 2 चा स्क्वेअर होईल 4√3 चा स्क्वेअर 3 मायनस 4 1 जा 4 * 3 12 4 3 जा 12 हा -12 तसाच इक्वल टू 0 म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू आली 0. स्टेप 2 दिल्यानंतर त्यांनी क्वेश्चन मध्ये असं विचारले स्टेप 3 मध्ये की फॉर्म्युला लिहा जो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा फॉर्म्युला मेथडचा. सो x = -b ± स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac 2a. फॉर्म्युला लिहिल्यानंतर abc च्या व्हॅल्यू इनपुट करून आपल्याला फायनल आन्सर म्हणजे रूट्स काढायचे सांगितले दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. मग व्हॅल्यूज आपण आता पुट करू. x = -b b हा 2√3 आहे त्याची व्हॅल्यू पुट केली ± स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac ची व्हॅल्यू आपण आताच काढली 0 आली बघा. आपण 2 टाइम्स a ची व्हॅल्यू 1 सिंपलीफाय करायला. सो x = -2√3 प्लस और माइनस स्क्वेअर रूट ऑफ 0 is 0 upon 2 into 1 by फक्त 2. So x = -2√3 upon 2 by 0 प्लस ही झाला किंवा मायनस झाला तरी नंबर तोच मिळेल म्हणजे 2√3 upon 2 2 ला 2 कॅन्सल झाला म्हणजे राईट x = -√3. याचा अर्थ फायनल आन्सर असणार आहे x = -√3. पण कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोन रूट्स असतात आणि ते दोन रूट्स मध्ये आपल्याला एकच आन्सर मिळाले. याचा अर्थ असा होतो की त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आर -√3 and -√3. याचा अर्थ असा झाला की दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोन रूट्स आहेत पण ते दोन्ही पण सेम नंबर आहेत -√3 and -√3. लक्षात आले. तर मग काही क्वाड्रॅटिक इक्वेशन अशी असतात की त्याचे दोन्ही रूट्स काय असतात सेम असतात. मग आता ही झाली फॉर्म्युला मेथड पहा. आता आपण या चॅप्टरच्या पुढच्या टॉपिक कडे जाणार आहे त्याला म्हणतात नेचर ऑफ रूट्स. नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे दोन रूट्स असतात त्यांचं नेचर म्हणजे नेमकं काय ते आपण आता पाहू. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आपल्याला माहित आहे तो आहे ax² + bx + c = 0. इथे जे a b c हे नंबर्स असतात ते ऑलवेज रियल नंबर्स असतात आणि जो a असतो तो मात्र कधी 0 नसतो हे आपल्याला माहिती आहे. कारण a 0 झाला तर दिलेलं क्वाड्रॅटिक हे क्वाड्रॅटिक राहणार आहे ते लिनिअर इक्वेशन होईल हे आपण सांगितलं होतं. मग जर ह्या इक्वेशनचे रूट्स आपल्याला काढायचे असतील तर फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे x = -b ± स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac upon 2a. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये स्क्वेअर रूट मध्ये जी टर्म आहे b² - 4ac तर ह्या टर्मला म्हणतात डिस्क्रिमिनंट. आणि डिस्क्रिमिनंटला जनरली डेल्टा ने दाखवलं जातं. हे ट्रायंगल सारखं दिसणारं जे सिम्बॉल आहे त्याला डेल्टा म्हणतात. मग डिस्क्रिमिनंट याला का म्हटलं जाईल कारण ह्या डिस्क्रिमिनंटवर म्हणजे ह्या व्हॅल्यूवर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर ठरतं. तर जर मग तीन टाइपचे नेचर जनरली क्वाड्रॅटिक इक्वेशनचे असतात. त्यातलं पहिलं नेचर आहे जर b² - 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली तर आपण असं लिहितो द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल and equal. जर b² - 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंट जर 0 आला
तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे रियल आणि इक्वल असतात. जसं आपण आता लास्ट एक्झाम्पल जे पाहिलं त्यामध्ये पण b² - 4ac ची व्हॅल्यू 0 आली होती, म्हणून आपण आणि तिथं रूट्सही इक्वल आले होते. सिमिलरली जर b² - 4ac पॉझिटिव्ह आला म्हणजे ग्रेटर दॅन 0 म्हणजे शून्यापेक्षा जास्त म्हणजे पॉझिटिव्ह आला, तर the roots of quadratic equation are real and equal, unequal actually, रियल अँड अनइक्वल. अनइक्वल म्हणजे काय, दोन रूट्स वेगवेगळे असतील. मग एक जर 2 आला तर दुसरं ऑदर दॅन 2 असेल म्हणजे 3 - 3 काही पण असू शकतं, पण ते 2 एक रूट जर 2 आला तर दुसरं रूट 2 असणार नाही. आता नंबर 3, जर b² - 4ac ची व्हॅल्यू लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आली म्हणजे मायनस आली, तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन are not real. काय म्हणतात बा, b² - 4ac जर निगेटिव्ह असेल म्हणजे लेस दॅन 0 असेल तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे रियल नसतात. रियल नसतात म्हणजे नेमकं काय होतं की त्या रूट मधली जी टर्म आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये ती जर निगेटिव्ह आली म्हणजे समजा रूट मध्ये -9 आला, तर आपण सांगितलं आहे की मायनसचं रूट हे रियल नसतं. मग रियल रूट नसल्यामुळे तुम्हाला मिळणारे आन्सर्स हे रियल नंबर्स नसतील, आणि मग म्हणून आपण लिहितोय की क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे रियल नसणार आहेत, त्यावेळेस आपण ते रूट काढत नाही. मग आता सिमिलरली पुढचा टॉपिक आपण इथे इंट्रोड्यूस करतो, रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इट्स कोएफिशियंट्स. म्हणजे काय, जर अल्फा आणि बीटा हे रूट्स असतील of a quadratic equation, ax² + bx + c = 0. मग समजा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि त्याला तुम्ही सॉल्व्ह केलं आणि सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला जे दोन आन्सर मिळाले त्या आन्सर्सला तुम्ही अल्फा आणि बीटा मानले, तर त्याला आपण त्याचे रूट्स म्हणतो. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0 आणि त्याला तुम्ही सॉल्व्ह केलं आणि त्याचे सॉल्व्ह केल्यामुळे जे दोन रूट्स मिळतात त्यांना आपण अल्फा आणि बीटा मानून घेतले. तर मग अल्फा बीटा हे जर रूट्स असतील क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, आणि आपल्याला इथं काय सांगायचं आहे बघा की ह्या अल्फा बीटा आणि a b c मधलं रिलेशन खरं म्हणजे आपण स्टेट करतोय, तर फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला वापरून ते रिलेशन खरं म्हणजे आपल्याला इथे मिळतं. जर आपण त्या दोन्ही रूटची सम केली, ज्याला आपण सम ऑफ रूट्स म्हणतो, जर सम केली तर -b/a एवढी सम असते. तर अल्फा प्लस बीटा म्हणजे दोन्ही रूटच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या दोन्ही रूटची सम ही -b/a एवढी असते. b हे कोएफिशिएंट ऑफ x आणि a हे कोएफिशिएंट ऑफ x². सिमिलरली प्रोडक्ट ऑफ रूट्स तुम्हाला कसं मिळतं पहा, प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा इंटू बीटा म्हणणार आपल्याला, आणि अल्फा इंटू बीटा हा प्रोडक्ट हा c/a एवढ्या व्हॅल्यू असतो. म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट्स अल्फा इंटू बीटा तुम्ही c/a या फॉर्म्युले लिहू शकता. c कोण आहे कॉन्स्टंट टर्म आणि a कोण आहे कोएफिशिएंट ऑफ x². पुढचा टॉपिक काय आहे, टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅविंग गिवन रूट्स. म्हणजे तुम्हाला समजा अल्फा आणि बीटा दोन रूट दिलेत, म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला रूट्स माहिती आहेत, पण तुम्हाला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं असेल, ऑब्टेन करायचं असेल, तर if alpha and beta are roots,
then the quadratic equation can be obtained as x square minus sum of roots into x plus product of roots equal to 0. थोडक्यात काय तुम्ही याला असंही लिहू शकता x स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स ला मगाशी आपण अल्फा प्लस बीटा म्हटलं होतं into x plus product of roots म्हटलं आपण सो अल्फा into बीटा equal to 0. थोडक्यात तुम्ही या दोन्ही फॉर्म्युला मध्ये लक्षात ठेवा काय हरकत नाही. या दोघांपैकी एक किंवा दोन्ही पण लक्षात ठेवा आणि मग हे जे तीन मुद्दे आपण आता पॉइंट्स शिकलोय त्या तीन पॉइंट्स वर खरं म्हणजे पुढचा प्रॉब्लेम सेट किंवा सॉरी प्रॅक्टिस सेट त्याला पुढचा आहे 2.5. मग प्रॅक्टिस सेट 2.5 जो आहे का त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन मी रीड करतो पहा. क्वेश्चन असं दिलाय की एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ax² + bx + c = 0. दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन. पुढे म्हटलं b² - 4ac = +5 आणि खाली म्हटलं b² - 4ac = -5. तर आपल्याला नेचर ऑफ रूट्स लिहायचे सांगितले आहेत. तर एक लक्षात घ्या नेचर ऑफ रूट्स तर b² - 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंट आपण त्याला म्हटलं होतं. ते आन्सर जर प्लस आलं म्हणजे पॉझिटिव्ह आलं तर आपण सांगितलं होतं रूट्स आर रियल अँड अनइक्वल. रूट्स आर नाही तरी चालेल तुम्ही नुसतं रियल आणि अनइक्वल तरी चालेल म्हणजे वरचा बॉक्स जो आहे तो आहे. आणि जर b² - 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंटचा आन्सर जर निगेटिव्ह आलं म्हणजे मायनस आलं तर नेचर ऑफ रूट्स नॉट रियल आपण सांगितलं होतं बघा. ती खरं म्हणजे पहिली ऍक्टिव्हिटीचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 2 काय पहा सम ऑफ रूट्स दिलाय आपल्याला -7 प्रोडक्ट ऑफ रूट्स दिले +5 आणि मग आपल्याला विचारलं की क्वाड्रॅटिक इक्वेशन काय. तर मग जो मगाशी फॉर्म्युला आपण पाहिला होता की x² - सम ऑफ रूट्स इथे होती पहा सम ऑफ रूट्स आहे -7 इनटू आता x प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स होतं पहा प्लसच्या पुढे त्या आहे इथं +5 = 0. थोडक्यात फायदा जर आपल्याला लिहिता येईल x² हे मायनस मायनस होईल +7x प्लस हे 5 तसंच = 0 म्हणजे हे राहील ऍक्टिव्हिटी 2 चा आन्सर. ऍक्टिव्हिटी नंबर 3 काय आहे पहा इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन गिवन आहे त्याचे रूट्स अल्फा बीटा जर असतील तर आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाचे व्हॅल्यूज विचारल्या. आता एक लक्षात घ्या आपण सम ऑफ द रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स ऑफ फॉर्म्युला केलेला आहे. सम ऑफ द रूट्स ऑफ फॉर्म्युला आहे -b/e आणि अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला आहे c/e. आता a कोण असतो a असतो फर्स्ट टर्म म्हणजे x² चा कोएफिशिएंट 2 हे थोडक्यात 2 दोन्हीकडे खाली येणार आहे. इथं मायनस आहे बघा b ची व्हॅल्यू म्हणजे मिडल टर्म किती आहे -4 x चा कोएफिशिएंट मायनस मायनस होईल +4/2 * 2 म्हणजे अल्फा प्लस बीटा येणार आहे 2 आणि अल्फा इंटू बीटा मध्ये a का आहे आपल्याला c म्हणजे शेवटची कॉन्स्टंट ती आहे -3. सो -3/2 राहील आन्सर ऑफ प्रोडक्ट ऑफ द रूट्स दॅट इज अल्फा इंटू बीटा. आपण क्वेश्चन नंबर 3 कडे जातोय पहा डायरेक्टली क्वेश्चन नंबर 3 कडे जातोय कारण क्वेश्चन नंबर 2 जो आहे क्वेश्चन नंबर 2 हा क्वेश्चन 3 चा एक पार्ट असल्यामुळे याचाच अर्धा म्हणजे सुरुवातीचा भाग म्हणजे क्वेश्चन नंबर 2 ची आन्सर्स आहेत. त्यामुळे क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करताना तर क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला ऑब्झर्व होईल. म्हणून आपण क्वेश्चन नंबर 3 पाहतो. क्वेश्चन नंबर 3 काय आहे डिटरमाइन द नेचर ऑफ
रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं x² - 4x + 4 = 0. मग काय करणार पहा, आपण याला कंपेअर करणार. कंपेअरिंग x² - 4x + 4 = 0 with ax² + bx + c = 0. मग आपल्याला a, b आणि c च्या व्हॅल्यू मिळतील. सो a = b = and c = तर a b c इज 1 - 4 4 1 - 4 4. मग आता b² - 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंट डेल्टा काढून घेऊ आपण, कारण आपल्याला नेचर ऑफ रूट्स विचारले आणि नेचर ऑफ रूट्स पाहिजे असेल तर डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागते. b चा स्क्वेअर म्हणजे -4 चा स्क्वेअर घ्यावा लागेल. -4a आणि c काय पहा, ac येतं 1 आणि 4. सो -4 चा स्क्वेअर 16 -4 * 4 * 4 will 16. सो आन्सर इज 0. सो डेल्टा म्हणजे b² - 4ac 0 आलं. आपण नेचर ऑफ रूट्स काय सांगतो, तर रूट्स आर रियल अँड इक्वल. सो हे लास्ट सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला तेच विचारलं होतं नेचर ऑफ रूट्स काय असेल. ते नेचर ऑफ रूट्स असणार आहे रियल अँड इक्वल. कारण आन्सर किती आले, 0 आले. क्वेश्चन नंबर 2 काय पहा, 2y² - 7y + 2 = 0. सेम मेथड आणि सेम स्टेप्स आपण फॉलो करणार. 2y² - 7y + 2 ह्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कंपेअर करणार विथ स्टँडर्ड इक्वेशन दॅट इज ax² + bx + c = 0. जेणेकरून आपल्याला पुन्हा एकदा a b c मिळतील 2 - 7 आणि 2. सो 2 - 7 2. आणि मग आपण डिस्क्रिमिनंट डेल्टा म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू शोधून काढू. b चा स्क्वेअर म्हणजे या -7 चा स्क्वेअर करावा लागेल. -4 * ac, a 2 आणि c पण 2 आहे. सो 2 * 2. -7 चा स्क्वेअर होतो 49. 4 * 2 = 8, 8 * 2 = 16 म्हणजे 16. 49 मधून 16 गेली 33. आणि मग डेल्टाचं जे आन्सर आलं ते पॉझिटिव्ह आल्यामुळे, पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0 शून्यापेक्षा जास्त, आपण लिहितो की रूट्स आर रियल अँड अनइक्वल. दिलेल्या क्वाड्रॅटिक रूट्स कसे आहेत, रियल आणि अनइक्वल. त्यातली थर्ड एक्झाम्पल आहे सॉल्व करा आणि रूट्सचा जो 3 टॉपिक आपण लिहिलो त्यानुसार याचा आन्सर त्याच्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा 0 व्हॅल्यू लिहून करा. तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रॅक्टिस सेट 2.5 चे रिमेनिंग एक्झाम्पल पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही झालेल्या पार्टची आणि ह्या पार्ट एक्सरसाइजची किंवा प्रॅक्टिस सेटची सुद्धा प्रॅक्टिस करायला काय हरकत नाही. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.